मुंबईतील फनेल झोनमुळे रखडलेल्या इमारतींसाठी राज्य सरकारनं एक नवीन आणि महत्त्वाकांक्षी योजना आणली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी डिसेंबर 2025 मध्ये विधान परिषदेत या योजनेची घोषणा केली, ज्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय. तुम्हाला माहिती आहे का, मुंबई विमानतळाच्या आजूबाजूला असलेल्या इमारतींच्या उंचीवर फनेल झोनमुळे मर्यादा होत्या. यामुळे अनेक इमारतींचा पुनर्विकास थांबलेला आणि बांधकाम क्षेत्राचा पूर्ण क्षमतेने वापर होत नव्हता. पण आता ही अडचण दूर होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांसाठी घरं या धोरणाअंतर्गत राज्य सरकारनं ही नवीन योजना तयार केली आहे. या नव्या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना म्हणजेच EWS 300 चौरस फुटांपर्यंतचं चटई क्षेत्र हे विनामूल्य मिळणार आहे. तर अल्प उत्पन्न गट म्हणजे LIG साठी 600 चौरस फुटांपर्यंतच्या सदनिकांची पुनर्बांधणी ही विनाशुल्क करता येणार आहे. तसंच जमीन मालकांना त्यांच्या मूळ मालकी हक्कानुसार बेसिक चटई क्षेत्र दिलं जाईल. संरक्षित भाडेकरूंना त्यांच्या संरक्षित क्षेत्राएवढा किंवा किमान 30 चौरस मीटर चटई क्षेत्र मिळेल. तर अधिकृत रहिवाशांना त्यांच्या कायदेशीर ताब्यातील क्षेत्रानुसार किंवा किमान 30 चौरस मीटर क्षेत्रफळानुसार FSI हा दिला जाईल. या योजनेत न वापरलेलं चटई क्षेत्र TDR स्वरूपात उपलब्ध करून दिलं जाणार आहे, ज्यामुळे प्रकल्प अधिक व्यवहार्य होतील. सध्याच्या विकास नियंत्रण नियमातील सर्व फायदे आणि सवलती कायम राहतील. या निर्णयामुळे बृहन्मुंबई क्षेत्रातील फनेल झोन बाधित हजारो पुनर्विकास प्रकल्पांना गती मिळेल आणि अनेक वर्षांपासून रखडलेल्या इमारतींचा पुनर्विकास हा मार्गी लागणार आहे आणि मुंबई खऱ्या अर्थानं नव्या उंचीकडे झेपावण्यास सज्ज झाली आहे.